नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी शुभम चिंचोडकर. आपल्या नवीन युट्यूब चॅनेल इंग्लिश टू मराठी या चॅनेलवर सर्वांचे स्वागत करीत आहोत. आज आपण हेल्पिंग वर्ब शिकूया. त्या दिवशी आपण काय शिकलो होतं? त्या दिवशी आपण शिकलो होतं मेन वर्ब. कोणते कोणते? V1, V2, V3, V4. तर आज काय शिकूया आपण? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? तर हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद किंवा यालाच आणखी ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतो. ठीक आहे. तर चला आज आपण 24 हेल्पिंग वर्ब पण बघूया. किती आहेत आपले हेल्पिंग वर्ब? 24. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? तर हेल्पिंग वर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी वापरलेल्या वर्बला काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब असे म्हणतो. तर चला बघूया आज. ठीक आहे, लक्ष द्या. हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद. तर चला मुलांना लक्ष द्या. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? तर मुख्य क्रियापद कोणते? गो, वेन, गॉन, गोईंग, जे त्या दिवशी आपण घेतलो होतो. गो झाला, प्ले झाला, सिंग झाला, कम झाला. जेवढे पण काही मुख्य क्रियापद आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी वापरलेल्या वर्बला काय म्हणतो आपण? सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो. आपले एकूण सहाय्यकारी क्रियापद किती आहेत? 24 आहेत. किती आहेत? 24. 24 आहेत एकूण सहाय्यकारी क्रियापदे 24 आहेत. किती आहेत मुलांना? 24 आहेत. तर कोणकोणते आणि त्यांचे मराठीमध्ये अर्थ काय ते मी आता इथं सांगणार. ठीक आहे. तर अगोदर लक्ष द्या. असे आपले किती हेल्पिंग वर्ब आहे? 24 आहेत. ठीक आहे. मी एकदा तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहित असतील. पहिला आहे एम, दुसरं इज, आर, वॉच, वेअर, हॅव, हॅज, डू, डज, डीड, shall, should, will, would, can, could, may, might, must, ought to, need to, used to आणि dare to असे किती आहेत? 24 हेल्पिंग वर्ब आहेत. ते आपल्याला माहित असायलाच पाहिजे, कारण हेल्पिंग वर्ब कधी कधी मुख्य क्रियापदाचं पण काम करतो. जसं बघा, आय एम स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे. आता बघा इथं एम काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे, पण या वाक्यामध्ये हा मेन वर्बचा काम करत आहे. ठीक आहे. तर कधी कधी सहाय्यकारी क्रियापदे मेन वर्बचं काम सुद्धा करतात. ठीक आहे. किंवा क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी वापरतो आपण, किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सुद्धा हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. ठीक आहे. तर चला हेल्पिंग वर्ब बघूया. पहिला आहे एम. एम म्हणजे काय होते? आहे. दुसरा आहे इज. इज म्हणजे काय? आहे. तिसरं आर. आर म्हणजे काय? आहे. चौथं बघा वॉच म्हणजे होता. वॉच म्हणजे काय? होता. पाचवं बघा बेअर. वर होते.
हे झाले टू बी चे, ठीक आहे. हे कशाचे क्रियापद झाले? टू बी चे. एम इज आर, वाज वेअर, ठीक आहे. हे किती झाले? 5. असे किती आहेत आपल्याकडे? 24 हेल्पिंग वर्ब आहेत. तर चला सर्व बघू आपण, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्ष द्या, जसा एम इज आर, वाज वेअर, हे काय झाले? आपले हेल्पिंग वर्ब. हे कधी कधी काय करतात? मुख्य क्रियापदाचा पण काम करतात. तुम्हाला आता सांगितलं हेल्पिंग वर्बचा वापर कशासाठी करतो? एखाद्या वाक्यात मेन वर्बला मदत करण्यासाठी. पहिला पॉइंट काय म्हटलो? एखाद्या वाक्यामध्ये मेन वर्बला मदत करण्यासाठी हेल्पिंग वर्बचा वापर करतो. दुसरा पॉइंट लिहा, लिहून देतो. हेल्पिंग वर्बचा वापर वाक्यात मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी करतो. बघा, हेल्पिंग वर्बचा वापर वाक्यात मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी आपण काय करतो? वापर करतो, ठीक आहे. दुसरा बघा, वाक्याचा अर्थपूर्ण करण्यासाठी सुद्धा वापर करतो. दुसरा पॉइंट काय लिहिला आपण? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण हेल्पिंग वर्बचा वापर करतो. तिसरं लिहा, कधी कधी हेल्पिंग वर्ब हे मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापर, ठीक आहे. बघा, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय? तर हेल्पिंग वर्बचा आपण वापर वाक्यात मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी करतो, ठीक आहे. हेल्पिंग वर्बचा वापर मुख्य क्रियापदाला आपण सहाय्य करण्यासाठी करतो, त्याला पण आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सुद्धा हेल्पिंग वर्बचा आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण हेल्पिंग वर्बचा वापर करतो, ठीक आहे. आणि कधी कधी हेल्पिंग वर्ब हे मुख्य क्रियापदाच्या पण काम करतात, ठीक आहे. तर आता बघा, आपले हेल्पिंग वर्ब किती आहेत? 24. बघा, मी सांगतो. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहेत, वाज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते, हॅव म्हणजे आहे, हॅज म्हणजे आहे, हॅड म्हणजे होते, डू म्हणजे करते किंवा करतो, डज म्हणजे करते किंवा करतो, डीड म्हणजे केले किंवा करते किंवा करतो, ठीक आहे. मग बघा, श्याल म्हणजे काय? तर नार. सुळ म्हणजे पाहिजे, विल म्हणजे नार, वुल्ड म्हणजे असे, कॅन म्हणजे सकतो किंवा सकते, कुड म्हणजे सकला, ठीक आहे. मग आहे मे म्हणजे सकतो, माइट म्हणजे कदाचित, मस्ट म्हणजे लाच पाहिजे किंवा च पाहिजे, ठीक आहे. आउट टू म्हणजे करायलाच पाहिजे, नीड टू म्हणजे गरज किंवा आवश्यकता आहे असे, यूज टू म्हणजे उपयोग असेल, आणि डेअर टू म्हणजे हिंमत असे 24 आपले हेल्पिंग वर्ब आहेत, ते आपण समोर बघूया, ठीक आहे. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय?
हे लक्षात ठेवा. आणि एकूण हेल्पिंग वर्ब किती आहे? 24 हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. चला समोर बघूया. आता बघा, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद किंवा याला ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. आपण कशासाठी उपयोग करतो? क्रियापदाला मदत करण्यासाठी किंवा वाक्याचे अर्थ पूर्ण करण्यासाठी किंवा कधी कधी हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून वापरतो. आपण याच्या अगोदर बघितलं. तर आता चला आपण हेल्पिंग वर्ब बघूया. ठीक आहे. एकूण हेल्पिंग वर्ब किती आहे मुलांनो? 24 आहे. किती आहे? 24. ठीक आहे. एकूण हेल्पिंग वर्ब किती आहे? 24. आता बघा टू बी चे हेल्पिंग वर्ब एम, इज, आर, वाज, वर किती आहे? एम, इज, आर, वाज, वर हे झाले 5. ठीक आहे. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहे, वाज म्हणजे होते, वेअर म्हणजे होते. हे झाले टू बी चे हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. किती आहेत? हे 5. ठीक आहे. आता टू हॅव चे हेल्पिंग वर्ब बघूया. बघा, हॅव म्हणजे आहे, हॅज म्हणजे आहे, हॅड म्हणजे होते. हे झाले टू हॅव चे किती हेल्पिंग वर्ब झाले? 3 झाले. बघा, हॅव म्हणजे आहे, हॅज म्हणजे आहे, हॅड म्हणजे होते. त्यानंतर बघूया अदर हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. हे झाले टू हॅव चे. हे किती झाले? 8 झाले. आता अदर हेल्पिंग वर्ब बघा. डू म्हणजे करतो, डज म्हणजे करतो, डू म्हणजे करतो, डज म्हणजे करतो, डिड म्हणजे केले, डू डज म्हणजे करते किंवा करतो, डिड म्हणजे केले. ठीक आहे. शॅल म्हणजे ना, शुड म्हणजे पाहिजे, विल म्हणजे ना, वुड म्हणजे असे, कॅन म्हणजे शकतो, वुड म्हणजे शकला, मे म्हणजे शकतो, माइट म्हणजे कदाचित, मस्ट म्हणजे पाहिजे किंवा लाच पाहिजे. ठीक आहे. आउट टू म्हणजे करायलाच पाहिजे किंवा कर्तव्य असणे, आउट टू म्हणजे करायलाच पाहिजे किंवा कर्तव्य असणे. ठीक आहे. नीड टू म्हणजे गरज असणे किंवा आवश्यकता असणे, आणि यूज टू म्हणजे उपयोग असेल किंवा वापर असेल, आणि डेअर टू म्हणजे हिंमत असेल, डेअर टू म्हणजे हिंमत असेल. असे 24 हेल्पिंग वर्ब आहे जे तुम्हाला पाठांतरच पाहिजे. ठीक आहे. चला तर एकदा तुम्हाला रिवाइज करतो. बघा, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. एकूण हेल्पिंग वर्ब किती आहे? 24 आहे. ठीक आहे. आता टू बी चे हेल्पिंग वर्ब किती आहेत? 5. टू हॅव चे किती आहे? 3. 5 आणि 3 किती झाले? 8. आणि अदर हेल्पिंग वर्ब किती आहे? 16 आहे. बघा, डेअर टू पर्यंत. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 असे किती आहे? 24 हेल्पिंग वर्ब आहे. आता चला एक एक बघूया, एकदा रिवाइज करूया. ठीक आहे. एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहे, वाज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते. ठीक आहे. टू हॅव हेल्पिंग वर्ब बघा. हॅव म्हणजे आहे, हॅज म्हणजे आहे, हॅड म्हणजे होते. ठीक आहे. अदर हेल्पिंग वर्ब बघा. डू, डज, डिड. डू म्हणजे करतो, डज म्हणजे करतो, डिड म्हणजे केले, शॅल म्हणजे ना, शुड म्हणजे पाहिजे, विल म्हणजे ना, वुड म्हणजे असे, कॅन म्हणजे शकतो, कुड म्हणजे शकला, मे म्हणजे शकतो, माइट म्हणजे कदाचित, मस्ट म्हणजे पाहिजे, आउट टू म्हणजे करायला पाहिजे किंवा कर्तव्य असणे, नीड टू म्हणजे गरज असणे किंवा आवश्यकता असणे, आणि यूज टू म्हणजे उपयोग असे किंवा वापर असे, आणि डेअर टू म्हणजे हिंमत असे. तर अशा प्रकारे 24 हेल्पिंग वर्ब आपण बघितलो आहोत. ठीक आहे. हे तुम्हाला पाठांतर करायचे. ठीक आहे.
हे सर्वांना लिहायचं आहे नोटबुक मध्ये आणि पाठांतर करायचं आहे. ठीक आहे. आता चला बघा, आपल्याला लक्षात कसं ठेवायचं मी सांगतो. माझ्या मागे मागे तुम्ही म्हणा आणि या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. बघा, एम इज आर, एम इज आर, वॉच वेअर, एम इज आर, वॉच वेअर, हॅव हॅज हॅड, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, काय डू डज डीड, शॅल शुड, विल वुड, shall, should, will, would, may, might, must, may, might, must, ought to, used to, need to आणि dare to, ought to, used to, need to आणि dare to. अशा प्रकारे हे 24 हेल्पिंग वर्ब आहे. इथे 24 हेल्पिंग वर्ब आहे. हे सर्वांना काय पाहिजे, पाठांतरच पाहिजे, कारण याच्याशिवाय आपल्याला इंग्रजी समजणार नाही. ठीक आहे. तर चला, आजचं लेसन एवढंच. तुम्हाला हे समजलं असेल, मी नक्की तुमच्याकडून अपेक्षा करतो. ठीक आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही वाटलं तर कमेंट करा, आपण आणखी एक्स्ट्रा सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. नमस्कार.